स्वर्गीय अलहाज दोस्त मोहम्मद राजा भैया यांच्या स्मरणार्थ बजमे याराने मुझफ्फर हुसेन ग्रुपतर्फे ऑल-दुलिया उर्दू वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी उर्दू शाळा नंबर 25च्या प्रांगणात करण्यात आले होते। या स्पर्धेत धुळे शहरातील तमाम उर्दू शाळांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे 2 गट पाडण्यात आले होते। ज्युनियर गट इयत्ता 5वी ते 7वी व सिनियर गट इयत्ता 8वी ते 10वी। सिनियर गटात एलएम सरदार उर्दू हायस्कूलचा विद्यार्थी मोहम्मद यमान इश्तियाक अहमद हा या स्पर्धेत सहभागी झाला होता। मोहम्मद यमानने आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। उपस्थित पाहुण्यांनीही त्यांच्या वक्तृत्व शैलीचे कौतुक केले। त्याने सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं। प्रथम बक्षीस म्हणून मोहम्मद यमानला पूर्व मंत्री अनीस अहमद यांच्या हस्ते एक सायकल ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। ज्युनियर गटातून इयत्ता 6वीची विद्यार्थिनी कुमारी तय्यबा सलीम शेख हिला सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आलं। या स्पर्धेनिमित्त व्यासपीठावर खासदार शोभाताई बच्छाव, माजी आमदार अमरीशभाई पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या दोन्ही विद्यार्थ्यांना नियाज शेख सर, अकलिमा मॅडम, आलिया मॅडम, राबिया मॅडम या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले होते। सरदार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर परवेज अख्तर, फजलुर रहमान, एलएम सरदार उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अन्सारी मोहम्मद मुर्तुजा सर, उपप्राचार्य मंजूर खान सर, पर्यवेक्षक डॉक्टर इम्रान सर, वरिष्ठ शिक्षक अयाज इनामदार सर या सर्वांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलंय।